आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. फणस भाट पालघर या ठिकाणी आपण आलेले आहोत. आजच्या भागात आपण ज्या माऊलीला भेटणार आहोत त्या वहिनींचं नाव आहे सारिका चेतन म्हात्रे आणि या वहिनींना आव्हान देणार आहेत जाऊबाई रसिका सुजित म्हात्रे आणि नणंदबाई आहेत श्वेताली कपिल चौधरी. घरचे लिटिल चॅम्प्स हा होम मिनिस्टरचा अविभाज्य घटक. त्यांच्याशिवाय कुटुंब पूर्ण होत नाही. अशाच लिटिल चॅम्प्सना सहभागी करून आपण हा नवा सीझन घेऊन आलोय, ज्यात घरातले लिटिल चॅम्प्स ठरवणार पैठणीची मानकरी. नमस्कार. 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 किती गोड आहात रे तुम्ही सगळे. घ्या उखाणा. मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची जोडी, बर. तुझ्या माझ्या संसाराला साखरेची गोडी. तुम्ही पण घ्या ना उखाणा. वैतरणा भाईंदरच्या खाडीला लोखंडाचे खांब, सारिकासाठी गेलो दैसरला एवढ्या लांब. काय सांगता. द्या वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर चेतन म्हात्रे. नमस्कार. ही माझी जाऊ रसिका. नमस्कार. माझी नणंद श्वेताली. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. ती माझी बहीण. हॅलो. ती माझी पुतणी. नमस्कार. तो पुतण्या आणि तो माझा धीर. नमस्कार. आणि ही माझी मुलगी मान्या. मान्या. नमस्कार. आरुष माझ्या धीराचा. नमस्कार. भविता माझ्या नंदीची मुलगी. नमस्कार. आणि अंश माझ्या मैत्रिणीचा मुलगा. हो. हॅलो. आणि ही शार्वी छोटी. बर. आणि हे तिचे फ्रेंड्स, क्लास फ्रेंड शुभ्रा, श्लोक हाय. आणि श्रेयस. हॅलो. किती मस्त वाटतात सगळे. आणि तो छोटासा राहिला, तो माझ्या धीराचा छोटा आयांश. आयांश. बर. नाव सांग. शार्वी चेतन म्हात्रे. शाळा कुठली? सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल. या दोघांमध्ये जास्त कोण रागावतं तुझ्यावर? थोडीशी आई. लहान मुलांवर रागवायला पाहिजे की नको रागवायला, काय वाटतं? नाही. बरं, आजोबा शेतात काम करतात, मग बाबा जातात मदतीला आजोबांना? कधी कधी. कधी कधी. तू काय म्हणते त्यांना? पप्पा. पप्पांना. आणि ह्यांना काय म्हणते? आई बाबा. आई बाबा. बरं, बाबा पप्पांना कधी मदत करतात का? हो करतात. करतात. आजी रागावते पप्पांवर कधी? हो कधी कधी. मुद्द्याचं बोललीस. तू श्लोक आहेस. बरं, तुम्ही शाळेत कितवीत आहेस तू? मी थर्ड स्टँडर्डला आहे. आणि तू आणि तुझा छोटा भाऊ आहे. हा. कोण कोणाबरोबर मस्ती करतो? माझा छोटा भाऊ माझ्यासोबत मस्ती करतो. तुझं नाव काय? शशाजे. मग घरी कोण कोण आहे तुझ्या? माझा मोठा भाऊ, मम्मी, अजून बाबा. मग तुझा मोठा भाऊ आणि तू कधी मारामारी करता? म्हणजे कधी कधी कधी. हा. मग कोण कोणाला मारतं? दादा मला जास्त मारतो. दादाचं नाव तू सांगतो की नाही बाबांना घरी आल्यावर? जोरात मारतो तर बोलतो बाबाला. मग बाबा काय करतो? त्याला बोलतात की नको राग, हे मारू असं म्हणतात. पण मग आई आणि बाबा यांच्यापैकी तुला कोणी मारलंय? म्हणजे दोघे काही नाही करत. बरं आहे रे तुझं. तुझ्यासारखं घर सगळ्यांना मिळू दे, हो की नाही? काहीच नाही ओरडत, काहीच नाही मारत, हो की नाही? बघितलं कशी छान बोलतात. बरं, लिटिल चॅम्प्स आहेत. थोड्या वेळात तुमच्या चौघांपैकी कोण खेळणार तेही बघणार आहे. पण आता तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण दैसरला. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी आई बाबा आणि भाऊ, माझा मोठा भाऊ आणि मी. आई बाबा काय करायचे? आई बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये होते जॉबला आणि आई सोशल वर्कर होती. कसं गेलं बालपण? थोडंसं स्ट्रेसमध्ये गेलं, पण आता व्यवस्थित आहे. तुमचं बालपण सगळं इथेच का? आमचं बालपण सगळं माहीमध्येच गेलं. म्हणजे या घरात कोण कोण होतं लहानपणापासून? मी, माझा लहान भाऊ आहे, आई बाबा. आता आपण काय करता? मी भारतीय एअरटेलमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी मालाडला नोकरीला आहे. कशी ओळख कशी झाली? म्हणजे लग्न कसं जमलं? माझी आजी आणि आमच्या आईंची आई या सख्या मावस बहिणी. तर मग ते जे पप्पांचे मामे भाऊ आहेत ना, ते ह्यांना पण ओळखायचे आणि आम्हाला पण. मग त्यांच्या थ्रू त्यांनी जमवलं. काय हो, आठवतोय तो प्रसंग पहिल्या दिवशी एकमेकांना बघितलेला तो? आम्ही विरारला एका हॉटेलमध्ये बघाबघीचा कार्यक्रम झालेला. बरं सांगा, त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कोणी जास्त प्रश्न विचारलेत? मी तर गप्पच होतो. बरं, मला सांगा, का त्याला गप्प राहावंसं वाटतं? नाही, स्वभावच तसा आहे लहानपणापासून. ते मला माहिती नाही, पण लग्न. थांबा, इकडे विचारूया आता. बाबा लहानपणापासून असाच शांत आहे का हो? या म्हणतात काही बोलत. थोडा शांतच आहे थोडा. हा, मी बाबांच्या स्वभावावर गेलाय की आईच्या? बाबांच्या.
किती वर्ष झाली लग्नाला तरी आता? 39 39 वर्ष. 42 कळलं का चिडतात? गणित चुकतं. तुमचं गणित चुकलं की लगेच आवाज येतो आजीकडून. हा, कशी आहे सून? फार चांगली आहे, दोन्ही चांगले आहेत. दोन्ही चांगले आहेत हो ना. बरं बरं बरं. आई काय हो, का चिडता पप्पांवर सारखी? मला काही वेळेला त्यांचे जे विचार असतात ते पटत नाही. मग मी त्यांना सांगते की असं नाही करायचं, असं करायचं. काय सुनेबद्दल काय सांगणार? दोन्ही सुनांबद्दल दोन्ही सुना चांगल्या आहेत. म्हणजे कुणाचं वाईट असं सांगण्यासारखं मिळत नाही. एकदम चांगलं. आम्हाला सांभाळून घेतात दोघांना, मी पण त्यांना दोघींना सांभाळून घेते. पण सुनेने एखादी गोष्ट सांगितली, पटली नाही, पण लगेच बोलता ना? लगेच म्हणजे तिच्याशी लगेच बोलते, भांडत वगैरे नाही. तिथल्या तिथे अभिषेक करते मी, ठेवतच नाही. या नणंदबाई काय भावाबद्दल सांगणार? आम्ही त्याला लहानपणापासून दादा म्हणतो आणि कधी काही झालं तरी लगेच त्याला फोन केला का लगेच तो सर्व आमचं करायला येतो. आणि वहिनी कशी आहे? वहिनी एकदम छान आहे. बरं मला सांगा, आता 1 नंबर आणि 2 नंबर असे 2 द्यायचे असतील, हा, तर या दोघींमध्ये पहिला नंबर कोणाला देणार आणि दुसरा नंबर कोणाला देणार? पहिला नंबर मी त्या वहिनीलाच देईन. का आवाज मोठा आहे म्हणून? नाही कारण तिच्याबरोबर जास्त वर्ष गेलेत ना माझी. ओ. आणि यांना 2 नंबर का? या नंतर आल्या म्हणून? हा, ही माझ्याहून लहान आहे ना म्हणून हिला 2 नंबर. जाऊबाई कसं वाटतंय? तुम्ही लहान आहात असं सगळे मगासपासून सांगताय, बरोबर? या मोठ्या जाऊबाईंनी तुम्हाला सांभाळून कसं घेतलं घरात? मोठ्या बहिणीसारखं. हो. आमच्या दोघींमध्ये खूप फ्रेंडली नातं आहे. तुमच्या कुटुंबात यांच्या येण्याने काय बदल झाला असं वाटतं तुमच्या स्वतःमध्ये? 14 वर्षापूर्वीची म्हणजे त्यावेळची परिस्थिती आमची थोडी एवढी बिकटच होती, पण नंतर ही आल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा पण झाली. बरं, एक छोटंसं आव्हान आहे. आम्ही तुमच्या घरामध्ये एक बद्ध पाकिट लपवून ठेवलंय. त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला पटकन येईल, कोणी बोलायचं नाही. प्रश्न तुमच्यासाठी. ओके. मी 5 वस्तू सांगेन, प्राणी सांगेन, 5 पक्षी सांगेन किंवा 5 कुठलेही पदार्थ सांगेन. त्या 5 4 जण एका कुटुंबातले असतील, एक वेगळं असेल, म्हणजे विसंगत म्हणतो ना तसं नाव असेल. ते 5मधलं जे एक विसंगत नाव आहे ना, त्या ठिकाणी या घरात आम्ही बंद पाकिट ठेवलेलं आहे. ते कुठे ठेवलं आहे हे तुम्ही ओळखायचं आणि ते बंद पाकिट घेऊन यायचं. यासाठी वेळ आहे फक्त 10 सेकंदाची. जर हा खेळ तुम्ही 10 सेकंदात पूर्ण केला तर या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही मिळवून देणार आहात. ससा, वाघ, देवघर, सिंह, घोडा. देवघर. घेऊन या. 5 4 3 2 1. बरं केलं, तो बरं केलं. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण केळवा माहीम. घरी कोण कोण? घरी आई बाबा आणि भाऊ लहान. मग तुम्ही इकडे कसे काय आला? थोडं 1 साइड लव झालं आणि मग घरून मागण्या टाकल्या. कोणी 1 साइड केलं? 1 साइड मिस्टरांकडून. काय झालं हे 1 साइड काय झालं? छोटासा एक शिबिर टाईप होतं शाळेमध्ये. तेव्हा आम्ही सगळे एकत्र, आम्ही म्हणजे राहण्याचा पूर्ण शिबिर होतं ते. तिकडे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, नाटकं होती, हे होतं. त्याच्यात प्रेम ही पण ॲक्टिव्हिटी होती? नाही, ती नव्हती, ती माझ्या साईडून झाली. तिकडे ओळख झाली. ओळख झाली. हां, ती सुरुवातीकडे ओळख झाली, नंतर हळूहळू मग. पण तुमच्या मनात होतं? हो, पहिला. तुमच्या नव्हतं. मग ते पुढे त्यांच्या मनात आहे हे तुम्हाला कसं कळलं? ते सगळ्यांकडून निरोप यायला लागले आणि मागणी वगैरे पण. अच्छा, डायरेक्ट प्रोफेशनली. त्याच्या बऱ्याच वर्षानंतर. त्याने पण आधी तुम्ही दोघांनी ठरवलं ना? नाही, त्यांनी घरून वगैरे मागणी टाकली तरी माझ्या मनात नव्हतं. मी सांगितलं की माहीममध्येच आहे तर सेम गावात नको असा विचार करून नाहीवर होते. नंतर मग बरेच घरून मागणी टाकल्या, अजून 2-3 ठिकाणावरून आल्या आणि नंतर मग विचार केला सिरियसली तर नाही सांगण्यासारखं काहीच नव्हतं. मग नंतर फायनल डिसिजन घेतला. यांना बघून तुम्हाला लगेच का वाटलं होतं? काय असे गुण त्यांच्यातले तुम्ही हेरले होते? ऍडजस्टमेंट जास्त होतं ॲक्च्युली. मी बघितलं म्हणजे जसं आम्ही एकत्र राहिलो होतो ना, म्हणजे एका शिबिरात जसं म्हणालो त्याप्रमाणे. बरं. तर मी त्यात बघितलं होतं की म्हणजे व्यवस्थित राहणं, बोलणं, म्हणजे कम्युनिकेशन कसं करत होती समथिंग. आणि दिसायला पण स्मार्ट आहे. तर किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. बरं, मला तुम्हाला दोघींना विचारायचं आहे. आता नणंदबाई आहेत, काय हो कसं काय आता तुमचं काय म्हणणं आहे नणंदबाईंबद्दल? कसं आहे स्वभाव? चांगला आहे. आम्ही थोडं फ्रेंडली, नंदे बरोबर पण फ्रेंडली असतो. बरं, मला तुम्हाला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की
2 जाऊ आहेत. त्यांना तुमचा राग आलाय हे तुम्हाला कळतं कसं? कळते, चेहऱ्यावरून मला एक्सप्रेशन वरून कळू शकते की तुमची एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही. तुम्हाला कसं कळतं यांच्या बाबतीत? तिला राग आला ना का ती फास्ट पाय टाकत चालते. समजायचं हिला राग आला. बर, सासूबाईंना राग आला की आता बघा ह्यांचं कसं आहे, फास्ट ठाक 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 झाला. सासूबाईंना राग आला हे कसं आहे? हे नाही, त्यांना राग असा नाही, राग आला का त्या बोलतात जे काय मनात असेल ते. हा, बोललं का समजायचं त्यांना नाही पटलं, त्यांना राग आलाय. सासरे बुवा त्यांना असं जास्त आमचं असं राग वगैरे नाही त्यांनी कधी असं केला, असं म्हणजे प्रसंग तसा आलाच नाही राग येण्याचा. आणि ते नणंदबाईंना राग नाही, आला? ती पण नाही. तुम्हाला कधी बोलवता तिकडे राहायला या म्हणून? हो, मी येते ना, मे महिन्यामध्ये येते, दिवाळीमध्ये किती येते. दिवस येतात? 8 दिवस. का 9व्या दिवशी जावं असं वाटतं? का 10-15? जॉब असल्यामुळे एवढी सुट्टी मिळत नाही. हो, त्याच्यामुळे. पण तुम्ही समजा एखादी गोष्ट मनात असेल, ओके, 2 वहिनींपैकी पहिली कोणाला तरी सांगायची असेल तर आधी कोणाला सांगतात? सारिका वहिनीला. त्यांना का मोठ्या म्हणून? नाही, पहिल्यापासून तिच्याशी जास्त आहे ना कॉन्टॅक्ट. म्हणून त्यांना सांग. ह्यांनी का कॉन्टॅक्ट केला नाही का इतके दिवस? नाही, काही असलं तर रेसिपी असली का हिच्याकडे सांगते. खायचं इकडे आणि बाकी मुद्द्याचं तिकडे. तुम्ही सांगा, ह्यांनी आनंदी व्हावं असं तुम्हाला वाटतं? हो. काय बदल केला स्वभावात तर चांगलं होईल? नाही, तिला स्वभावात बदल करण्याची काही गरजच नाहीये, कारण ती व्यवस्थित आहे, भावाला व्यवस्थित सांभाळते. बरं, एक छोटासा खेळ आहे. दोघींपैकी कुणाला पैठणीच्या खेळात चिमुरड्यांपैकी कोण पाठवणार ते बघणार आहोत. यातली एक चिठ्ठी घ्या. काय नाव आहे बघा? शार्वीच. आता तुम्ही एक चिठ्ठी घ्या. शुभ्रा. हा खेळ या दोघींसाठी. बघूया आता या घरातल्या लिटिल चॅम्प्स पैकी कोण या दोघींपैकी कुणाला पैठणीच्या खेळामध्ये पाठवणार. खेळ सोपा. काही मासे आहेत, लोहचुंबक असलेले ते मासे आहेत आणि हातामध्ये गळ घेऊन बसायचं आहे, त्यालाही अर्थात लोहचुंबक आहे. वेळ सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त मासे जे कोणी गोळा करणार ते आत्या आहे आणि काकी आहे. तर कुणाला पुढच्या खेळात पाठवणार ते आत्ता ठरणार. 1, 2, 3. लवकर. बघूया कोण जिंकणार आता. लवकर. शुभ्रा घेवा टाका. शुभ्रा पार. शुभ्रा. लवकर. शुभ्रा पार. शुभ्रा पार. आणि हे थांबा. शुभ्रा आता काउंट कर आणि परत ठेव. 2, 3 मोजा. 4, 5, 2, 3, 7. हा, 13, 14. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुला. शुभ्रा खूप छान खेळली आहे तू, मस्त खेळली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढच्या खेळात जाण्याची संधी आणि त्याचबरोबर झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. या घरात आल्यानंतर एकीकडे सासूबाई आहेत, एकीकडे जाऊबाई आहेत. या दोघींपैकी कुणाचा ओरडा जास्त खाल्लाय?
कोण नाही ओरडत, फक्त आई कधी चुकल्या तर बोलतात आई, बाकी काय त्यालाच ओरडा म्हणतात. ओरडा म्हणजे मुलांना ओरडला का आई आम्हाला ओरडतात. बरं, आता दोघींमध्ये पैठणीचा खेळ रंगणार आहे. आता एकीकडे वहिनी आहे आणि एकीकडे बायको आहे. वहिनीच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल? कशी आहे वहिनी? तिचा रसिकाचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे आणि दोघी एकदम म्हणजे एक ॲज अ फ्रेंड म्हणून, बहिणी म्हणूनच हे करतात, संसार करतात चांगला. आज खेळात पैठणीच्या कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही तर एकदम कन्फ्युज मोडवर टाकलं. त्यामुळे सांगायचं ना, बायकोला मिळून दे. बोला ना. कंठ म्हणजे असा दाटून आला होता तुमचा. नणंदबाई तुम्ही सांगा, दोन्ही वहिनी आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर वहिनी. मग आता काय कोणी जिंकावं असं वाटतं आता पैठणी? 1 नंबर. 1 नंबर. सासूबाई? 1 नंबर. सासरे बुवा? मला मळ्यात पानाच्या जावंच लागणार आहे, त्यांना मिळो नाही तर नाही मिळो. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे वहिनी? हा, वहिनीला मिळाली पाहिजे. तुमचं काय दोघींचं म्हणणं? इतकं तुम्ही गप्पा आहात. रसिका वहिनी. सारिका वहिनी. त्या छोट्या आई. एकाला भेटले तरी दोघंही शेअरच करणार आहेत. मी लिहून देऊ? अर्धी द्या तुम्ही. अजून 20 वर्षांनी ही इथे कुठल्या तरी पोस्टरवर राजकारणात गेलेली दिसेल बघा तुम्हाला. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. पण त्याआधी क्षमा मागायची असेल आज तर कोणाची मागणार? क्षमा आई पप्पांची मागेल. म्हणजे कधी काय चुकून बोलली वगैरे असेल तर त्यांची क्षमा मागाल. डोळ्यात पाणी चाललं एकदम. नाही, ते इमोशनल थोडंसं असलं की येतच ते. हा, म्हणजे स्वभाव गुण आहे. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? आई, पप्पा, मिस्टर, दादा, वहिनी, सगळ्यांची. का हो? कारण सगळ्यांची थोडं चिडचिड असते माझी सगळ्यांकडे बरोबर. बरं, उद्यापासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडकापणा. सगळ्यात आनंदी कोण झालं असेल सांगा आता हे ऐकल्यावर? मिस्टर. बरं, आता बघूया काय होणार या खेळात, कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 5 संधी मिळणार आहेत. खेळ सोपा आहे. खुर्चीवर मधोमध बसून हा खेळ खेळायचा आहे. या खेळामध्ये स्ट्रायकरने, ती क्वीन आहे ना, ती जायला पाहिजे. 10 संधी तुम्हाला, 10 संधी तुम्हाला. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1-0, 2-0, 3-0, 4-0, 5-0. थांबा आता 5 त्यांना खेळू द्या. सुरू. 1-0, 2-0, 3-0, 4-1. थांबा. 5-1. आपण या 5-1. सुरू. 6, 7-1, 8-1, 9-1, 10-1. जिंकण्यासाठी एका गुणाची आवश्यकता. 6-1, 7-1, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. घ्या उखाणा घ्या. सासरेबुवा आहेत भोळे, सासूबाई आहेत हौशी. सुजितरावांचे नाव घेते आज होम मिनिस्टरच्या दिवशी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला, आपणा सर्वांना
मनापासून शुभेच्छा देऊन हसत राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.